खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींची रंगत चढत चालली आहे। प्रचाराच्या फैऱ्या गावागावातून फिरताना दिसत आहे। प्रत्येक राजकीय पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती। पंचायत समितीच्या कार्यालयात ही प्रक्रिया निवडणुकीची सुरू आहे। या ठिकाणी अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात त्या निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत आणि आज शेवटचा दिवस उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सावरोली जिल्हा परिषद वार्डातील जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उत्तम भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागितले। त्याचबरोबर पंचायत समितीचे नंदिनी उत्तम भोईर या उमेदवार होत्या, त्यांनीसुद्धा आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि त्यांनी या दोन्ही उमेदवारांनी राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीचे संतोष बैलमारे आणि प्रमिला पाटील यांना पाठिंबा आधी जाहीर केलेला होता। तर आज शेतकरी कामगार पक्षाने आपले अर्ज मागे घेतलेले। जिल्हा परिषदेसाठी जयवंत संभाजी पाटील यांनी आपला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तो सुद्धा या ठिकाणी त्यांनी मागे घेतला आहे। परंतु आता शेतकरी कामगार पक्ष नक्की काय भूमिका घेईल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्या समोर हे सगळं येईल आणि निश्चितपणाने प्रत्येक गावागावात प्रचाराच्या फेऱ्या फिरत असताना राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडी आणि भारतीय शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीने सुद्धा या प्रचारामध्ये मोठी उडी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आता पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीची रणनीती असेल प्रत्येक पक्षाची हे चित्र आता स्पष्ट होईल आणि प्रत्येक गावागावामध्ये आपले कार्यकर्ते हजारो कार्यकर्त्यांच्या समेत उमेदवार जाऊन आपली त्या ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत।